गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण थोड्याच वेळात या कॉम्पिटिशनला सुरुवात करणार आहोत. कॉम्पिटिशनचे सगळे नियम पार्टिसिपंट्सच्या समोर ठेवण्यात आले आहेत. ते प्लीज तुम्ही नीट वाचून घ्या आणि बाकी सगळ्यांनी प्लीज बसून घ्या. आई, मला तुला काहीतरी सांगायचंय. आता नाही ऐकलंस ना जयंत काकांनी काय सांगितले ते? आता स्पर्धा सुरू होणार आहे तेव्हा शांत बस जरा. सगळ्यात आधी मिस्टर श्रीनिवास दळवी आणि संतोष दळवी यांनी आपापले फॉर्म्स आजचे ऑनरेबल चीफ ज्युरी यांच्याकडे द्यावेत आणि त्यानंतरच कॉम्पिटिशनला सुरुवात होईल. सर विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट मला एक रिक्वेस्ट करायची आहे. ॲक्च्युली हे प्रोजेक्ट मी माझ्या पार्टनर बरोबर म्हणजे माझ्या मुलाबरोबर केलं होतं, त्यामुळे या प्रसंगी तो माझ्या बरोबर असावा असं मला वाटतं. तर प्लीज तुम्ही परमिशन द्याल का? नाही, मला माझ्या बाबांच्या टीम मध्ये जायचं नाही. आजोबा आणि मी खरी टीम आहोत. सर बघा माझ्या मुलाला माझ्या विरुद्ध फितवलंय. बघा तो कसं बोलतोय. हा माझ्यावरचा अन्याय आहे सर. हे बघा, हा तुमचा फॅमिली मॅटर आहे. तो कसा सॉल्व्ह करायचा ते तुम्ही तुमचं बघा, कारण स्पर्धेला लेट होते. झालं समाधान? झालं समाधान? हो, एखादा आईबाप असता तर आपल्या मुलासाठी माघार घेतली असती, पण नाही. तुम्हाला आपण किती मोठे आहोत, महान आहोत हे सिद्ध करायचंय ना. हो, ते पेटंट विकलं असतं तर आपल्या सगळ्यांना पैसे मिळाले असते, पण नाही. तुम्हाला तुमच्या जिद्दीवर अडूनच राहायचंय. बघा, तुमच्यामुळे इथे स्पर्धा करावी लागते. हे बघा बाबा, माझ्या मुलाला परत द्या. अजून किती खोटेपणा करणार आहात? हा, माझ्या मुलाला परत द्या, नाहीतर बाप मुलाची ताटातूट होण्याचं पाप तुमच्या माथी लागेल. लक्षात ठेवा, शाप लागतील. तोष जरा तू बोल. आजपर्यंत आपण कधी खोटं वागलेलं नाही. आता या परिस्थितीत सुद्धा कोण खरं आणि कोण खोटं ते आपल्याला माहिती आहे आणि जगालाही लवकरच कळेल. पण जर याचं म्हणणं आहे की आपण वरदला ह्याच्यापासून तोडतोय तर तसं अजिबात नाही. आणि हे सिद्ध करण्यासाठी वरदने त्याच्या टीममध्ये जावं. अगं असं कसं म्हणतेस तू? वरदचं काय म्हणणं आहे, त्याची काय इच्छा आहे हे आधी विचारायला नको का आपण?